आम्हाला सगळं माहिती आहे, भाजपने वगैरे काही आम्हाला रुपया दिलेला नाही आणि ते देणारे नाही, देऊही नाही. ही आमची भावना आहे की ज्या अब्राहिमिक संस्कृतीचा तलवारीच्या जोरावर, एका हातामध्ये तलवार आणि एका हातामध्ये पुस्तक, अशा पद्धतीने जगभर गेली 1400 वर्ष प्रचार आणि प्रसार झाला की ज्यांनी दुसऱ्याची देवळं तोडण्याची शिकवण आजपर्यंत दिली आणि त्यांच्या अंधानुयायांनी धर्माची पट्टी डोळ्यावर बांधून, अगदी अजंठा एलोरा कधी गेलात का हो तुम्ही? ते जाऊ द्या, रायगडावर कधी गेलात? आम्ही बऱ्याच वेळा गेलो. तो भग्न नंदीचा साक्ष देतो की ती लढाई ही धर्माचीच होती. इतिहासकारांनी किती बोंबलू द्या की राज्याचा प्रश्न होता आणि अस्तित्वाचा, तर आमचा काही ठाण्याचा एक विद्वान आहे, तो म्हणतो अफजल खानाचा आणि शिवाजी महाराजांचं वय नव्हतंच मुळी, तो त्यांचा राजकीय मतभेदाचा प्रश्न होता. आता काय म्हणावं बाबा तुला, कधी चुकून एकटा सापडला तर सांगता येईल चांगल्या शब्दात, पण असं सगळ्यांसमोर नाही ना सांगू आपण, नाही का? ते ठाण्याचे विचारवंत. तर हे जे काही आहे, ही डावी विचारसरणी, ही बुरशी, ही वाळवी. आता काही मंडळी वैद्यकीय क्षेत्रात असतील त्यांना कळेल, फंगल इन्फेक्शन किती ट्यूब लावा ते जात नाही. तशी ही जी बुरशी लागलेली यांच्या मेंदूला, फंगल इन्फेक्शन झालेलं आहे डाव्या विचारसरणीला, हे किती तुम्ही वर्ण मलम लावा हे जात नाही. याचा मुळापासून उच्छेद केला पाहिजे आणि तो म्हणजे लेखणीने, शब्दाने, वादाला प्रतिवाद निर्माण न करता योग्य उत्तर देणे. म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं की ज्या अब्राहिक धर्माने डोळ्यावर पट्टी बांधून त्यांच्या अनुयायाने शेकडो वर्षाची आपली संस्कृती जगभर, सगळ्या जगभर त्रास दिला त्यांनी. दुसऱ्याची मंदिरं फोडली, दुसऱ्याच्या सांस्कृतिक हल्ले केले, दुसऱ्यांच्या समूहाच्या सर्व केंद्रांना, शहरांना उदास, उजाड, भग्न करून सोडलं. त्या ठिकाणी आज इतिहास सांगतो 1400 वर्षाने सौदी अरेबियामध्ये आणि दुबई सारख्या ठिकाणी मंदिरं उभी राहिली डौलाने, भगवी पताका पुन्हा फडकली डौलाने. कुणामुळे झालं? नरेंद्र दामोदर मोदी ही अक्षर नसती हे आपल्याला पडलेलं एक गोंडस स्वप्नच होतं ना, पण आज त्यांच्यामुळे हे घडलं. का नको त्यांचं गुण गायला? बरं, आम्ही उघड उघड सांगतो, जितकं तुम्ही समर्थन देता तितकं तुम्हाला विरोध करण्याचाही अधिकार आहे. आत्ताच उदाहरण दिलं, नामदेवराय आणि ज्ञानदेवराय दोघेही भांडले, भक्तिश्रेष्ठ का योग श्रेष्ठ. तुमच्या विरोधाचं सुद्धा स्वागत आहे, पण सर्वात शेवटी तुम्ही हे प्रांजळ मनाने कबूल केलं पाहिजे की ज्यांनी दुसऱ्याच्या धर्मावर आक्रमण केली, ज्यांनी धर्मांधता लादली, ज्यांनी लोकांवरती सामुदायिक निर्बंधापासून ते द्विराष्ट्रवादाचे सिद्धांत लादले, लाखो लोकांना नव्हे कोट्यावधी लोकांना निर्वासित म्हणून विस्थापिताचं चिन्ह जगायला लावलं, हा जगाच्या इतिहासातला 1400 वर्षाचा हा जो काही चुकीचा पायंडा होता त्याला बदलवण्याचं धाडस आणि सरळ आणि सन्मार्गाने आणि शांततेनं जर हिंदू समाजाचं ताठमानेनं जगणाऱ्या हिंदूमध्ये रूपांतर कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींनीच. किती अपप्रचार झाला हो 2014ला. आता ही तिसरी निवडणूक आहे की मोदी आला तर सगळ्या देशभर गोधरा होईल. मोदींनी चापट तरी मारली का? आमच्यासारख्या एकाने कुठे काय प्रक्षोभक भाषण केलं, असं काही नवीन काही गुन्हा झाला का? ते काही झालं ते त्याच्या आधी झालं, 14च्या आधी, कारण तेव्हा हे सत्तेत होते. कळलं का? तेव्हा हे सत्तेत होते. लक्षात ठेवा हा शब्द, की ज्यांना तुमची संस्कृती, तुमचा धर्म, तुमची विचारधारा यांचं 24 तास वावडं होतं, असे लोक सत्तेत होते. म्हणून हिंदू मागास वाटत होता. आज शुद्ध मनाचा एक हिंदू, चारित्र्यवान हिंदू खुर्चीवर बसला तर काश्मीर ते कन्याकुमारी बदल झालाच झाला, पण सौदी अरेबिया सारख्या ठिकाणी सुद्धा मोठ्या डौलानं कितीतरी एकरवर 700 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्चून हिंदू धर्माची पावन प्रतीके असलेल्या राम सीतेप्रमाणे विष्णू नारायण भगवान शंकरांच्या मूर्ती असलेल्या मंदिराची स्थापना झाली. हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे झालं. कोणत्याही व्यक्तीला गेले भेटायला परदेशामध्ये तर भगवद्गीता भेट देतात.
ही म्हणायचं धार्मिक बांधिलकी. म्हणून मोदी ही आध्यात्मिक पुनरुत्थान करणारी व्यक्ती आहे. निदान मला तरी असं वाटतं. एखाद्याला नाही वाटू तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कदाचित त्याला एखादी बुरशी लागली असावी, आपण त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे, तो त्याच्या विचाराचा भाग आहे. पण जे समोर घडतंय ते उघड्या डोळ्याने आणि उदात्त हृदयाने स्वीकारलं पाहिजे आणि हिंदू समाजाने ते स्वीकारलं पाहिजे. बघा, आणि हा राजा ज्यावेळेस संविधान देशाला अर्पण करण्यात आलं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राजा हा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे आणि त्याची प्रक्रिया मतदान या प्रक्रियेतून झाली पाहिजे, म्हणून संविधानाची रचना करतो. त्यांचं जे भाषण आहे पूर्ण त्याच्यामध्ये त्यांचं हे वाक्य होतं. आणि हा मतपेटीतून निर्माण झालेला राजा आहे, कोणाला धाक दपटशा देऊन इमर्जन्सी लादून तयार झालेला राजा नाहीये. सवाल हा फरक आहे की ज्यांनी संविधानाच्या बरोबर कित्येक वेळा तरी चेष्टा मस्करी केलेली आहे ते लोक ओरडतात की मोदीला संविधान बदलायचं. काही काही अशी ही डावी मंडळी मला भेटतात, तर बुवा मी तर काही सांगत नाही, माझा काय अभ्यास आहे म्हणून. मी त्यांना विचारतो, हा काय म्हणा, हा महाराज तुम्हाला माहिती आहे का मोदीला संविधान बदलायचं? तर मी तर फारच घाबरतो. मी त्यांना विचारतो कसं काय बुवा, मोदीला संविधान बदलायचं आहे, काहीच हरकत नाही, पण कसं काय, व्हॉट इज द अजेंडा, व्हॉट इज द